रसग्रहण 8 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो। दिलेल्या कोणत्याही एका कवितेमध्ये आपल्याला 8 मार्कांसाठी कवितेचं रसग्रहण करा हे विचारले जाणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण काव्य सौंदर्य किंवा आशय सौंदर्य आणि भाषेची वैशिष्ट्ये कशी आहे ती समजून घेणार आहोत। या ठिकाणी कवितेचं रसग्रहण म्हणजे काय, तर त्या ठिकाणी केवळ कविता ही कशा स्वरूपाची आहे, कवीने ती कविता कशी सजवलेली आहे आणि ती वाचताना आपण कवीच्या मनात काय आहे त्याच्यावरून ते कवितेचं रसग्रहण करायचं आहे। मराठी भाषेमध्ये रसग्रहण साधेपणे मुख्य 3 मुद्द्यांवर आधारित आहे। मग ते मुद्दे कोणते आहे, ते कवितेचं रसग्रहण करण्यासाठी 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत। हे 3 मुद्दे तुम्ही परीक्षेमध्ये लिहिले तर तुम्हाला या ठिकाणी या कवितेचं रसग्रहणासाठी 4 पैकी 4 मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहे। कोणते मुद्दे आहेत ते मुद्दे आपण बघणार आहोत। पहिला मुद्दा आहे आशय सौंदर्य। दिलेल्या कवितेचं आशय सौंदर्य आपल्याला समजून घ्यायचंय, ते कशा स्वरूपाने त्या ठिकाणी आशय सौंदर्य समजून घ्यायचं आहे। मुख्य विषय काय आहे कवितेचा, कवीचा दृष्टिकोन हे महत्त्वाचे 2 घटक आहेत। आशय सौंदर्यामध्ये मुख्य विषय येईल आणि कवीचा दृष्टिकोन त्या कवितेमधला येईल। या ठिकाणी कवीचे नाव पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, रसग्रहणामध्ये कवितेचं नाव, कविता आली की तिचं कवी त्याचं नाव ओळखायचं आहे। कवी आहे का कवयित्री हे लक्षात ठेवायचंय। विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची ट्रिक सांगते, इथं कवयित्री हा शब्द बघा कसा लिहिलेला आहे, हा शब्द लिहायचा आहे। आणि अजून एक ट्रिक्स आहे, कवितेला कवी किंवा कवयित्री असते, या ठिकाणी लेखक किंवा लेखिका नसते, हे एक महत्त्वाचं लक्षात घ्या। आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ही मध्यवर्ती कल्पना कशा स्वरूपाची आहे, मध्यवर्ती कल्पना कविता नेमकी कशावर आधारित आहे, ती निसर्गावर आधारित आहे का, ती देशावर आधारित आहे, कशावरती आधारित आहे हे आपल्याला अगोदर ती कविता वाचली की त्याच्या शब्दावरून आपल्याला समजलं गेलं पाहिजे। मग संदेश कवितेमध्ये काय सांगितलंय, कवितेमधून आपल्याला काय शिकवण मिळते, मग त्या ठिकाणी तो हा एक संदेश महत्त्वाचा सांगितलेला आहे। पुढच्या सांगितलेलं आहे काव्य सौंदर्य, म्हणजेच काव्य सौंदर्य। या कवितेचा अर्थ कशा स्वरूपाचा आहे, कवितेमध्ये अलंकार प्रतिमा ह्या आहे का, कोणत्या उपमा या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकाराचा वापर केलेला आहे का, कशा स्वरूपाचा आहे ते समजून घ्यायचं। कवितेमध्ये रस कशा स्वरूपाचा आहे, म्हणजे 9 रस आहे ते याच्यामध्ये आपण समजून घेणार आहोत। अशामधून आपल्याला या कवितेमधले हे रस वगैरे। माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।